नमस्कार मुलांनो, पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेद या प्रकरणाचा अभ्यास आपण केलेला आहे। या प्रकरणावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती? त्याचं उत्तर आहे, द्विमित साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात, या उलट त्रिमित साधनांना लांबी, रुंदी व उंची या तीन मिती असतात। द्विमित साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते, या उलट त्रिमित साधनांचे लांबी, रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते। प्रश्न दुसरा, अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? अगदी छोट्या पृथ्वी गोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखवता येतील। विविध देश, बेटे, आखात, उपसागर, सागर व महासागरही दाखवता येतील। पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल? उत्तर, पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वी गोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल। प्रश्न चौथा, तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल? त्याचं उत्तर आहे, आमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल। प्रश्न पाचवा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते? त्याचं उत्तर आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय। तर मुलांनो, पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायात असलेले हे आपण प्रश्न पाहिले। अधिक अभ्यास करण्यासाठी आणखीन काही प्रश्न आपण पाहूया। त्रिमितीय वस्तू म्हणजे काय? लांबी, रुंदी व उंची अशा तीन मिती असलेल्या वस्तू म्हणजे त्रिमितीय वस्तू होय। पुढील प्रश्न आहे, द्विमितीय वस्तू म्हणजे काय? लांबी, रुंदी अशा दोन मिती असलेल्या वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय। अर्था याविषयी माहिती लिहा। त्याचं उत्तर, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेन राज्यात यार्मथ येथे अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल ठेवण्यात आला आहे। अर्था या पृथ्वीगोलाचा परिवलनाचा व परिभ्रमणाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे। त्याच्या पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रभेद अभ्यास पद्धतीची माहिती लिहा। या पद्धतीमध्ये ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे त्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट दिली जाते। उदाहरणार्थ, डोंगर, समुद्रकिनारा। क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेता येते। प्रश्नावली किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते। नकाशा आणि पृथ्वीगोल यामधील फरक स्पष्ट करा। नकाशा हे भूगोलाच्या अभ्यासाचे द्विमितीय साधन आहे। पृथ्वीगोल हे भूगोलाच्या अभ्यासाचे त्रिमितीय साधन आहे। दुसरा मुद्दा पहा, नकाशाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येतो। पृथ्वीगोलाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येत नाही। मुलांनो, पृथ्वीगोल नकाशा तुलना क्षेत्रभेद या पाठाखाली असलेला स्वाध्याय आपण पाहिलेला आहे। स्वाध्यायाचा अभ्यास करत असताना पाठाचं वाचन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे पाठावर आधारित कोणत्याही प्रकारचे प्रश्न जरी आपल्याला विचारले
तरी त्याची उत्तरं आपल्याला सांगता येतात किंवा लिहिता येतात. धन्यवाद.